मानस गिरनार यात्रा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. दत्त भक्तांनो नमस्कार. आजही दत्तगुरूंचे असे अनेक भक्त आहेत जे गिरनारला गेले नाही आहेत. त्यांची इच्छा तर फार आहे, पण अजून योग येत नाही. त्यामुळे आज आपण मानस गिरनार यात्रा करणार आहोत. ही मानस यात्रा गिरनारला गेलेल्यांसाठी आणि न गेलेल्यांसाठी सुद्धा आहे. कोणास ठाऊक ही मानस यात्रा पूर्ण झाल्यावर दत्त महाराज प्रत्यक्ष गिरनारला बोलवतील. तर सर्वप्रथम मानस यात्रा म्हणजे आपण कल्पनेतून गिरनारला जाणार आहोत. याचे फळ स्वदेही गिरनारला जाण्यासारखेच आहे. चला तर मग डोळे बंद करून इमॅजिनेशनच्या दुनियेत गिरनारला जाऊया. आज तो दिवस आहे जेव्हा तुम्ही गिरनारला निघणार आहात. तुमचे सर्व पॅकिंग झाले आहे. मनामध्ये दत्तगुरूंचा नामजप चालू आहे आणि तुम्ही आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन ट्रेनच्या दिशेने निघालात. अगदी काहीच वेळात तुमचा ट्रेनचा प्रवास चालू झाला आहे. तुम्ही मनोमन महाराजांचे आभार मानत आहात. जेवण वगैरे आटपून तुम्ही आता झोपण्यासाठी प्रयत्न करत आहात. पण गिरनार दत्त दर्शनाची ओढ इतकी तीव्र आहे की तुम्हाला लगेच झोप लागणं अशक्य आहे. पण कसेबसे तुम्ही झोपी गेलात आणि तो दिव्य दिवस उजाडला. तुमच्या नजरेसमोर जुनागड स्टेशन दिसत आहे. तुमची उत्सुकता शिगेला पोचली आहे. तुम्ही ट्रेनमधून बाहेर आलात, रिक्षा पकडलीत आणि भारती आश्रम जिथे तुमची राहण्याची सोय आहे तिथे जाण्यास निघालात. रिक्षा जसजशी पुढे गेली तसतसे हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा गुरु दत्तात्रेयांचा दिव्य गिरनार पर्वत दृष्टिक्षेपात आला. तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन म्हणजेच दिव्यता वातावरणात जाणवू लागली. पहिल्यांदा गिरनार पाहिल्यावर तुमचे मन आनंदाने भरले आहे. डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले आहेत. तुमच्या मनात आले की याच पर्वतावर माझे गुरु दत्तात्रेय आहेत आणि काही वेळाने मला त्यांचे दर्शन होणार आहे. दत्तगुरूंची किती कृपा माझ्यावर आहे. त्यांनी आज मला गिरनारला बोलवले आहे. आता आपण गिरनारच्या पहिल्या पायरीला आपल्या आयुष्यात पहिल्यांदा स्पर्श करत आहोत. आता तो स्पर्श तुमच्या हाताला जाणवत आहे. तुम्ही तुमचे मस्तक पहिल्या पायरीवरती शरणागती स्वीकारण्यासाठी टेकवत आहात. अश्रूंचा पूर पुन्हा वाहत आहे. डोळ्यातील अश्रूंनी पहिली पायरी थोडीशी भिजली आहे. तुम्ही महाराजांना म्हणत आहात, हे गुरु दत्तात्रेया, मला गिरनारला आणण्यासाठी धन्यवाद. आम्ही तुम्हाला अनन्य भावनेने शरण आलो आहोत. हा गिरनार पर्वत चढण्याची माझी क्षमता नाही. मी शून्य आहे. कृपा करून मला तुमचे दर्शन होऊ दे आणि तुम्हीच मला हा पर्वत चढवा आणि उतरवा. मग उभे राहून तुम्ही मोठ्याने जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी असा गजर करत आहात आणि तुम्ही गिरनार चढण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूला छान थंड निसर्गरम्य वातावरण आहे. वाटेत खूप मंदिरं आहेत. वेगवेगळे पक्षी, प्राणी आणि साधू तुम्हाला दिसत आहेत. आता तुम्ही 1000 पायऱ्यांपर्यंत आला आहात. प्रथम तुम्हाला श्री शंकर महाराजांचे स्थान लागले आहे. तिथे तुम्ही महाराजांचे दर्शन घेत आहात. शेजारच्या दुकानातून आल्याचा चहा आणून तो तुम्ही शंकर महाराजांना दाखवत आहात. महाराजांचे दर्शन घेऊन आता आपण पुढे निघालो. हळूहळू आपण एक एक पायऱ्या चढत आहोत. आता आपल्याला डाव्या बाजूला राजा गोपीचंद आणि भर्तृहरीनाथ महाराजांची दिव्य गुहा दिसत आहे. आपण त्या गुहेत शिरलो आहोत. राजा गोपीचंद आणि भर्तृहरीनाथांची उदी आपण मस्तकी लावून त्यांचे दर्शन घेत आहोत. गुहेमध्ये दर्शन घेऊन
आता आपण थोडे पुढे जात आहोत. आपण आता 4000 स्टेप्स पर्यंत आलो आहोत. समोरच एक दुकान आहे, जिथून आपण मस्त लिंबू पाणी विकत घेणार आहोत आणि समोर एका कठड्यावर बसून निसर्गाचा आनंद घेत आपण ते लिंबू पाणी पित आहोत. आपले मन शांत झाले आहे. आपल्याला असणारे दुःख आपण विसरलो आहे. पुन्हा नामघोष करत आपण पुढे निघालो आहोत. दत्तगुरूंचे दर्शन घेऊन खाली उतरणारी मंडळी आपल्या बाजूने जात आहेत. बघता बघता आपण 5000 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. आपण अर्धा गिरनार महाराजांच्या कृपेने चढलो आहोत. समोर अंबा मातेचे भव्य मंदिर दिसत आहे. आपण अंबा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आहोत. अंबा मातेच्या सुंदर रूपाने आपण भारावून गेलो आहोत. दर्शन झाल्यावर आपण परत दत्तगुरूंच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. अंबा मातेपासून अगदी थोडं पुढे गेल्यावर आपल्याला पहिल्यांदा गुरु शिखर दिसत आहे. माहिती नाही हा क्षण आपल्या आयुष्यात किती जन्मानंतर आला आहे. आपल्याकडे शब्दच उरले नाही आहेत. आपली नजर फक्त आणि फक्त गुरु शिखर पाहत आहे. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत. एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत आहे. आता एका ठिकाणी बसणे आपल्याला शक्य नाही आहे. अगदी काहीच अंतरावर गुरु दत्तात्रेयांच्या दिव्य पादुका आहेत आणि आपल्याला त्यांचे दर्शन होणार आहे. आपण वेगाने पुढे निघालोत. मुखी नाम चालू आहे. दत्तगुरूंची दिव्य स्पंदनं आपण अनुभव करत आहोत. आता गोरक्षनाथांचे मंदिर आपल्याला दिसत आहे. गोरक्षनाथांची गोंडस मूर्ती आपल्याकडे हसऱ्या नजरेने पाहत आहे. ते आपल्याला सांगत आहेत, अरे हो हो हो, आता थोडेच अंतर राहिले आहे, सावकाश जा. गोरक्षनाथांना नमस्कार करून आपण पुढे निघालो. हवा प्रचंड वेगाने वाहते आहे. वातावरण ढगाळ झाले आहे आणि रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. आपण हलके भिजलो आहोत. मन अजूनच प्रफुल्लित झाले आहे. आपल्या नजरेसमोर गुरु दत्तात्रेयांचे मंदिर दिसत आहे. अगदी 100 पायऱ्या बाकी आहेत. त्या सुद्धा आपल्याला खूप वाटत आहेत. आणि तो क्षण आला. आपण मंदिरात शिरलो. दत्तगुरूंची हसरी मूर्ती आपल्याकडे पाहत आहे. त्यांच्या दिव्य पादुकांमधून दिव्य तेज बाहेर पडत आहे. पावसामुळे मंदिरात कोणीच नाही आहे. मंदिरात आहेत तर ते फक्त तुम्ही आणि दत्त महाराज. डोळे भरून तुम्ही त्या दिव्य पादुका पाहत आहात. महाराजांसमोर लोटांगण घालत आहात. तुमचे अश्रू पुन्हा वाहू लागलेत. दत्तगुरूंची मूर्ती सुद्धा तुम्हाला पाहून भावुक झाली आहे. आता तुम्ही फक्त दत्तगुरूंच्या दिव्य चरणांकडे पाहत आहात. 10 मिनिटं तुम्ही तिथे स्थिर बसला आहात. इतकी शांती आणि आनंद याआधी तुम्ही कधीच अनुभवला नव्हता. आता तुम्ही त्या दिव्य चरणांना स्पर्श करत आहात. तो स्पर्श आता तुमच्या हाताला जाणवत आहे. तुमच्या अंगावर शहारे आले आहेत. तुम्ही आता महाराजांच्या चरणांवर सोबत आणलेली चाफ्याची फुले अर्पण करत आहात. महाराजांना प्रसाद म्हणून तुम्ही त्यांना केशरी पेढे दाखवत आहात. थोड्या वेळाने ते पेढे प्रसाद म्हणून तुम्ही सुद्धा खात आहात. आता रात्र झाली आहे. चंद्रकिरण मंदिराच्या खिडकीतून दत्तगुरूंच्या चरणांवर पडत आहे. आणि अचानक तुम्हाला खडावांचा आवाज येऊ लागला आहे. कोणीतरी येत असण्याची चाहूल तुम्हाला लागली आहे. आणि पाहतात तर काय, 3 मुख, 6 हात, गोमाता आणि श्वान सोबत
दत्तगुरू तिथे प्रत्यक्ष येऊन तुम्हाला दर्शन देत आहेत. तुम्ही रडत रडत त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करत आहात. त्यांना नमस्कार करत आहात. दत्तगुरू तुम्हाला उभे करत आहेत आणि तुमच्या गालावरून आणि डोक्यावरून हात फिरवून आपले प्रेम व्यक्त करत आहेत आणि आपल्या पुढील जीवनासाठी मार्गदर्शन करून दत्तगुरू पादुकांमध्ये विलीन होत आहेत. आता आपण दत्तगुरूंचे आभार मानत गिरनार उतरत आहोत. आपला आनंद आपण शब्दात व्यक्तच करू शकत नाही अशी आपली स्थिती झाली आहे आणि गिरनार पूर्ण उतरून आपली मानस यात्रा आता पूर्ण झाली आहे. जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी, पर्वत पर बैठकर खबर रख हमारी. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.